सोलापूर विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतनाना देशमुख हे आज करमाळ्या दौऱ्यावरती आहे. नाना, काय सांगाल? विधान परिषदेचा आपला दौरा सुरू आहे. सोलापूर झाला, सांगोला झाला, या ठिकाणी झाला. आज करमाळ्यामध्ये काय मतदारांच्या भेटीगाठी झाल्यात का? आज या ठिकाणी जिल्हा परिषदचे 2-3 मतदारांना आत्तापर्यंत भेटलेलो आहे आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. यानंतर राहिलेल्या 2-3 भेटणार आहे आणि नगरपालिकेच्याही सगळ्या सदस्यांना भेटणार आहे. तसे सगळ्या नेते मंडळीलाही भेटणार आहे या ठिकाणी आज. आपण पाहतोय काल तुम्ही शिवसेनेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे यांची भेट घेतली. काय त्या भेटीमध्ये काय चर्चा वगैरे? नाही, आम्ही रोडवरून जात होतो आणि अचानक खासदार साहेबांना ज्योतिताई दिसल्यानंतर 2 मिनटं भेटून जावं म्हणून तेवढी सदिच्छा भेट होती. बाकीची काय चर्चा वगैरे राजकीय काय फार झाली नाही. काल तुमची भेट झाल्यानंतर ज्योतिताई वाघमारे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार हे सध्या जे मुंगीराल की हसीन सपने बघतात असं देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं. काय प्रतिक्रिया असणार आहे? काय त्या खासदार आहेत त्या, त्यांना आपण उत्तर देणं म्हणजे आपण लहान माणसं आहेत. त्या खासदार आहेत त्या राज्यसभेच्या. ठीक आहे, प्रयत्न तर केला पाहिजे. एकदा लढवायचं ठरवल्यावर निवडणुकीत उतरल्यानंतर प्रयत्न करणं आमचं काम आहे. सगळ्याला भेटणं आमचं काम आहे. आज आम्ही सगळ्या पक्षाच्या मतदारांना भेटतोय. भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा आघाडीचे असो, सगळ्यांना भेटून आमची भूमिका त्यांना समजावून सांगतो. तुमच्या उमेदवारी वेळेस आमदार अभिजित आबा पाटील यांना विचारात घेतलं नाही, बोलवलं नाही असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. त्याच आणि राजेंद्र राऊत यांनी त्यांची भेट घेतली, 3-4 वेळा फोन केले, परंतु वसंतनानांचा अजून फोन देखील नाही आणि भेट पण घेतली नाही असं वक्तव्य त्यांनी काल केलं. काय, एकतर मला अचानक उमेदवारी दाखल करायला सांगितलं आणि त्यावेळेला इथं कोणच नव्हतं. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी मला सांगितले की AB फॉर्म पाठवून दिलेला आहे आणि ताबडतोब तुम्ही सगळी कागदपत्र तयार ठेवा. आणि मला अगदी रविवारीच निरोप आला आणि रविवारी आल्यामुळं मला कोणाला फार संपर्क करता आला नाही. खासदार साहेबांना सुद्धा संपर्क करता आला नाही. डायरेक्ट त्या ठिकाणी मी सह्या घेतल्या सूचिकाच्या आणि अर्जाची प्रक्रिया तुम्हाला माहीत आहे, क्लिष्ट आहे आणि त्यामुळे सगळे कागदपत्र करून अर्ज तयार करण्यामध्ये आमचा वेळ गेला आणि अर्ज भरायला एकच दिवस असल्यामुळे आम्ही अर्जंट जाऊन तो अर्ज भरलेला आहे. आता काय करमाळ्याचे आमदार देखील शरद पवार गटाचे आहेत, माड्याचे आहेत, त्यांचे भेटीगाठी काय कधी होतील काय? नाही, तर भेटावं तर लागणार आहे. पक्षाचे आमदार आहेत म्हणल्यावर भेटायचं, विनंती करायची त्यांना की बाबा सहकार्य करावं. परत अभिजितआबांनी सांगितलं होतं की पंढरपूरच्या सभापतीपदी जे आहे ते भाजपच्या उमेदवाराला तुम्ही सहकार्य केलं होतं असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे. काय त्यावेळेची राजकीय परिस्थिती असते आणि सगळ्या प्रश्नाची उत्तर मी 18 तारखेनंतर देणार आहे. आज मी उत्तर द्यायच्या परिस्थितीत नाही. पालकमंत्री स्वतः ग्राउंडवर फिरत आहेत या प्रचारामध्ये आणि तुम्ही देखील फिरताय. दिवसेंदिवस त्यांच्या आकडेवारीमध्ये देखील बदल होतो. जसं तुम्ही फिरताय त्यानंतर आकडे कमी होत आहेत का? आता त्यांना विचारलं पाहिजे, कारण त्यांचा सगळे आमदार लवाजमा घेऊन प्रचार आहे. मेन खासदार साहेब आम्ही दोघं, आमचे काही सहकारी आहेत पक्षाचे, आम्ही आपलं जाऊन मतदारांना भेटतोय, मतदारांना आमची भूमिका समजावून सांगतोय आणि अशा पद्धतीनं आम्ही मतं मागतोय. खासदार साहेब बरोबर नाहीत आज करमाळ्यामध्ये नेमका? नाही, आज ते उद्याच्याला वर्धापन दिन आहे पक्षाचा आणि आज काय मिटिंग आहेत पक्षाच्या आणि उद्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम असल्यामुळे ते गेलेले आहेत आणि ते बरोबर असले नसले तरी ते आमच्या बरोबर आहेतच. यश मिळेल? आता यश मिळायसाठीच लढतोय ना आम्ही. काय साधारण काय सांगाल, मतदान कसं पद्धतीनं आकडेवारी काय? आकडे आज काय सांगू शकत नाही. हे काय शून्य मतदार आहेत. 5,000 ते 50,000 40,000च्या मतदानातून निवडून आलेले हे लोक आहेत आणि मग ह्यांना हे काय करतील आज आपण आज सांगू शकत नाही. विरोधकांना वाटत होतं की निवडणूक बिनविरोध होईल, परंतु तुमच्या उमेदवारी न मिळाल्यानंतर विरोधकांनी धास्ती घेतली असं वाटतंय का? नाही, दास्ती घ्यायचं काय कारण आहे? आमच्याकडे 16 तर मतं आहेत. 600 मतं त्यांच्यात म्हणल्यावर दास्ती घ्यायचं काय विषय येत नाही. त्यांनी नक्कीच आपण पाहतोय की हे होते वसंतनाना देशमुख यांनी जे आहेत ते करमाळ्यात देखील जे काही मतदार आहेत त्यांच्या काही भेटी घेतलेल्या आहेत व अजून देखील त्या भेटीगाठी घेऊन नक्कीच करमाळ्याचे आमदार असतील, माड्याचे आमदार असतील यांची देखील ते भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.